हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आपण आता आज बघणार आहोत 8th गणित पॅड 2026 संपूर्ण आपण प्रश्न इथे बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मी 100% तुम्हाला गॅरंटी देते की हे केल्यानंतर तुम्हाला काही करण्याची गरज नाही आहे। तर फक्त हे करून जावा। 15 एप्रिलला जे तुमचा पेपर आहे फक्त हे करून जावा आणि 100% मी तुम्हाला गॅरंटी देते काही दुसरं करण्याची तुम्हाला आवश्यकता नाही आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण टाइम न घालवता बघूया। आता पूर्ण प्रश्न संपूर्ण उत्तरासहित आपण बघणार आहोत। तर मी ते तुम्हाला समजून पण देईन उत्तर सगळे। तर चला सुरू करूया आपण। तर प्रश्न 3 इथे आहे। पहिला प्रश्न 3 का आहे? कारण प्रश्न 1 आणि 2 ते ओरलचं असतं, म्हणून इथे काय मी दाखवलेलं नाहीये। प्रश्न 3 पासून आपली लेखी सुरू होते। तर बघा, खालील दिलेल्या उदाहरणे सोडवा। तर इथे दिलेले आहेत, हे तुम्हाला संख्या इथे दिलेली आहे त्या अक्षरात लिहायची आहे। तर हे संख्या किती आहे विद्यार्थी मित्रांनो? 82,05,02,038 हे संख्या जे तुम्हाला इथे दिलेली आहे। हे बघा, हे संख्याला तुम्हाला अक्षरांमध्ये लिहायचं आहे। तर हे तुमचं अक्षरांमध्ये आपण असे लिहिणार। ठीक आहे, चला आता दुसरा प्रश्न आपण पाहूया। ब त्याच्यातलाच आहे। तर याच्यामध्ये बघा, 13,02,80,956 ही संख्या अंकात लिहा। तर अंकात लिहायचे, तर अंकात हे आपण असे लिहिणार। बघा, हे आपलं उत्तर आहे, असं आपण अंकमध्ये लिहिणार। हे फायनल उत्तर आहे आपलं। त्याच्यानंतर बघा, तिसरा क आहे। इथे बघा, हे 43,812 आणि 19,398 यांची आपल्याला बेरीज करायची आहे। तर जर आपण या दोघांची बेरीज असं तुम्ही मांडून करू शकताय। हे बघा, असं तुम्हाला इथे मांडूनच दिलेले असणार, म्हणजे नाही दिलं तरी पण तुम्ही असं मांडा। तुम्हाला असं प्रश्न असणार फक्त, तर असं तुम्ही मांडा हे, आणि मांडून काय करा, इथे खाली तुम्ही बेरीज करा। म्हणजे ते 2 मध्ये आपण 8 ॲड केलं तर 10 होणार, 10चं 0, 7चा 1 असं उत्तर तुम्ही काढा। तर हे फायनल उत्तर तुमचं मी इथे सांगते बघा, हे येणार 63,210। त्याच्यानंतर आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। ड, एका गावाची एकूण लोकसंख्या 17,770 आहे। त्यापैकी फक्त 8,547 लोकांना इंग्रजी लिहिता व वाचता येते। तर किती लोकांना इंग्रजी लिहिता वाचता येत नाही असे म्हणजे आपल्याला विद्यार्थी काढायचे आहेत। तर आता इथे आपण फक्त आपल्याला इथे दोघांची म्हणजे वजाबाकी करायची आहे। तर वजाबाकी करताना आपण काय करणार, इथे बघा, हे जे संख्या आहे ना 17,770 वजा किती करणार आपण, 8,547। तर आपलं फायनल उत्तर बघा, इथे वजा केल्यानंतर हे येणार 9,223। म्हणजे 9,223 लोकांना इंग्रजी लिहिता वाचता येत नाही। ठीक आहे, तर चला आता नेक्स्ट प्रश्न पाहूया। इथे बघा, सहलीसाठी एक विद्यार्थ्याला 1,240 रुपये खर्च येतो। तर 138 विद्यार्थ्यांसाठी एकूण खर्च किती येईल? तर हे आपल्याला काढायचं आहे। चला आपण उत्तर बघूया। तर बघा, इथे काय करायचं आहे, खर्च किती येते 1,240, एकूण विद्यार्थी किती आहेत 138। तर दोघांचं गुणाकार करायचं। जर आपण गुणाकार केलं तर हे आपल्याला उत्तर भेटणार, हे फायनल उत्तर असणार। ठीक आहे, हे तुम्ही लिहून घ्या। त्याच्यानंतर नेक्स्ट प्रश्न बघूया आपण। हे बघा, 28 वजा 92 असे दिलेले आहेत। तर वजा वजा काय होणार, अधिक होणार। तर 28 अधिक किती करणार आपण, 92। 28 अधिक 92 म्हणजेच काय उत्तर येतं आपलं 120। त्याच्यानंतर बघा, इथे काय दिलेलं आहे, 3/14 वजा 1/7। आता इथे आपण काय करणार तुम्हाला सांगतो मी, हे काय प्रश्नामध्ये दिलेलं नाही, एवढंच तुमचं प्रश्न आहे। 3/14 वजा 1/7 एवढंच तुम्हाला सोडवायचं आहे। तर बघा, इथे 14 आहे, इथे फक्त 7 आहे। तर जर आपल्याला 7ला 14 करायचं असेल, कारण खाली सेम असायला पाहिजे ना, 7ला 14 करायचं असेल तर आपण 7ला कितीने गुणणार, 2 ने गुणणार। तर खाली जर आपण ह्या संख्याला 2 ने गुणतोय तर वर पण 2 नेच गुणायचं। म्हणजे 7 दुनी किती होणार, इथे ह्याचं मी काढत आहे, ह्याचं मी काढलं तर हे काय होणार, बेक के बे, आणि 7 दुनी किती होणार 14। म्हणजेच 1/7चं उत्तर 1/7 बरोबर किती आलं, 2/14। मग आता आपण इथे काय करणार बघा, हे आता आपण काय करणार, 1/7 म्हणजेच किती 2/14 आपण काढले आहोत। तर 3/14 वजा किती करणार आपण, 2/14। आता बघा, 3 मधून 2 गेले तर उरणार किती 1, आणि हे 14चं उत्तर सेम आहे, आपण इथे असं 14 लिहिणार। समजलं का तुम्हाला हे? तर हे असं बघा, इथे मी दाखवते तुम्हाला, हे असं तुम्हाला करायचं आहे संपूर्ण। ठीक आहे, तर त्याच्यानंतर बघा,
दशांश अपूर्णांकांचे रूपांतर व्यवहार्य अपूर्णांकात करा. तर हे 12/10 असे दिलेलं आहे. तर बेसक्क 12 आणि बेपंचे 10. तर हे आपल्याला म्हणजे हे तुमचं फायनल उत्तर असणार 6/5. बेच्या पाड्यानं आपल्याला इथे भाग द्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न 14 सुरू होतो. तर प्रश्न 14मध्ये खाली दिलेल्या उदाहरणे सोडवा. साहिलीचे आजचे वय साराच्या वयाचे दुप्पट आणि सागरच्या वयाचे निम्मे आहे. काय म्हणतात बघा, साहिलीचे आजचे वय ते आहे साराच्या वयाच्या दुप्पट आणि सागरच्या वयाचे निम्मे आहे. तिघांच्या वयाचे बेरीज 84 वर्ष असेल. तर साहिलचे आजचे वय काढा. तर असे आजचे वय आपल्याला काढायचं आहे. तर चला उत्तर आपण सोडूया. चला आता आपण उत्तर बघूया. तर त्याची आजची वय आपण काय मानलेले आहे, साहिलची x आणि साराची जी आहे काय आहे त्याच्यापेक्षा दुप्पट आहे. आणि नंतरची कंडिशन काय आहे, म्हणजे सागरची वय x आहे आणि ते साराच्या वयापेक्षा काय दुप्पट आहे. तर आपण पहिला त्याला x मानणार, मग x अधिक 2x करणार. त्याच्यानंतर दुप्पट म्हणतात म्हणून 2 ने 2ला आपण गुणणार. सागरच्या वयाच्या दुप्पट असे म्हणल्या त्या प्रश्नामध्ये. म्हणजे प्रश्नाची कंडिशन जे दिलेले आहे ते आपण तयार करून घेणार. x अधिक 2x अधिक 4x बरोबर 84. मग त्याच्यानंतर आपण इथे काय करणार, सगळ्यांची बेरीज करणार. 4x अधिक 2x अधिक x म्हणजे 7x होणार. 84चं 84 आहे तसं, x आहे तसं ठेवायचं. 84 भागिले किती करायचं 7. तर 84ला 7ने आपण जर भाग दिला तर x बरोबर किती येणार, इथे उत्तर 12 येणार. हे फायनल उत्तर असणार आहे तुमचं 12. म्हणजे इथे तुम्ही लिहायचं, खाली जे प्रश्नामध्ये विचारले ते लिहायचं. वर्ष किती वर्ष असणार, ते 12 वर्ष असणार. त्याच्यानंतर बघा, एक वही आणि एक पेन यांची एकूण किंमत 60 रुपये आहे. जर वहीची किंमत 50 रुपयांनी जास्त असेल तर एक वहीची किंमत किती रुपये असेल ते काढा. तर एक वहीची किंमत आपल्याला इथे काढायची आहे. तर पहिला आपण पेनची किंमत मानणार x. वहीची किंमत काय म्हटलं तिथे, एका वही आणि एका पेन यांची एकूण किंमत 60 रुपये आहे. आणि जर वहीची किंमत 50 रुपये आणि 50 रुपये जास्त असेल कुणाच्या किमतीपेक्षा, पेनाच्या, तर पेनची किंमत आपल्याला पहिलं पेनचीच किंमत माहीत नाही तर पेनला आपण x मानणार आणि वहीला काय मानणार आपण, x अधिक 50, कारण 50 जास्त आहे. तर दोन्ही मिळून किती आहे म्हटलं 60 रुपये. हे प्रश्नाची कंडिशन आहे. तर त्याच्यानंतर बघा आपण इथे काय करणार, हे x अधिक काय करणार, x अधिक 50 बरोबर किती करणार आपण इथे 60. त्याच्यानंतर बघा x काय होणार 2x आणि इथे काय करणार आपण x 2x आणि हे 50 50 60 60. आता 2x बरोबर 60, हे 50 अधिक मध्ये आहे, ह्या साईडला गेलं तर वजा होणार. 60 वजा 50 केलं तर 2x बरोबर किती येणार 10. तर x बरोबर 10 छेद किती करणार आपण 2. तर उत्तर किती येणार आपल्या इथे 5. म्हणजे हे आपण जर सॉल्व केलं तर असं येणार. मी ते खाली पण असं लिहिलेलं आहे, हे तुम्हाला मी असे लिहून दाखवलेलं आहे बघा. एका पेनची किंमत 5 रुपये, म्हणजे हे जी आपली किंमत आली एका पेनची किंमत 5 रुपये आणि एका वहीची किंमत काय करायचं, एक्सच्या ऐवजी 5 ठेवायचं. 5 अधिक 50 म्हणजे एका वहीची किंमत किती येणार 55 रुपये. ह्याच्या पुढचंच आहे हे. त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट प्रश्न, 12 वर्षानंतर माझे वय माझ्या काय म्हटलं, 12 वर्षानंतर माझे वय माझ्या 12 वर्षी पूर्वीच्या वयाचं तिप्पट होईल. तर माझे आजचे वय किती. तर ह्याचं उत्तर 24 वर्ष तर निघतं. हे फायनल उत्तर आपलं निघतं 24 वर्ष. तर पण आपल्याला इथे सॉल्व पण करून बघूया आपण. चला सोल्युशन बघूया. तर बघा इथे सोल्युशन आपण बघणार आहे. सध्याची वय जे आहे ते किती मानलेले आहे आपण x आणि काय म्हटल्यात की 12ने जास्त होईल म्हणून पहिल्या कंडिशनच्या अनुसार 12 अधिक x करणार आणि त्याच्यानंतर आणि एक कंडिशन काय आहे, तिप्पटपेक्षा म्हणजे कमी होणार म्हटलेत म्हणून इथे 3 लिहून 12 वर्षानंतर ते कमी असेल असं पण म्हणलेत प्रश्नामध्ये. तर 3x वजा 12 असे आपण करणार. तर x अधिक 12 आहे तसं ठेवायचं आणि ह्याला गुणाकार करायचं. 3x म्हणजे 3x होणार आणि हे 3ला 12ने जर आपण गुणलं तर 36 येणार. मग हे काय करणार आपण, 3x मधून 1x गेलं तर 2x उरणार आणि हे 36 वजा 36 आहे, हे अधिक 36 इकडे गेलं तर हे अधिक 12 आहे, अधिक 12 इकडे गेलं तर काय होणार वजा 12 होणार. मग वजा वजा अधिक होणार. 36 अधिक 12 केलं तर आपण उत्तर किती येणार इथे 48. मग 48ला 2 भाग द्यायचं. मग आपलं उत्तर किती येणार x बरोबर 24. म्हणजे त्याचे वय किती असणार 24 वर्ष. आता चला
ते झाल्यानंतर आता क तर झाला आपला प्रश्न. आता ड बघूया त्याच्यातलंच. शिक्षकांनी बालदिनांसाठी वर्गात वाटण्यासाठी 91 वह्या आणल्या. प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वह्या दिल्या. त्याच्यानंतर त्यांच्याकडे वह्या शिल्लक राहिल्या, म्हणजे त्यांच्याकडे काही वह्या शिल्लक राहिल्या, तर वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील हे काढायचं आहे. तर आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार बघा. वयासाठी वर्गात जे वयासाठी 91 वया आणल्यात. किती वया आणल्यात? 91. आणि किती म्हणजे विद्यार्थी त्याच्यामध्ये नाही आहेत? एक विद्यार्थीला किती वया दिलेल्या आहेत? 2-2 वया दिलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये 7 वया शिल्लक राहिल्यात. मग एकूण वया आणल्यात 91 आणि राहिले किती शिल्लक? 7. तर 91 वजा किती करणार आपण? 7 करणार. बरोबर उत्तर किती येणार? 84. आणि एक विद्यार्थ्याला किती वया दिल्यात? इथे 2 वया दिल्यात. तर आहे ना आपल्यापाशी, शिक्षकांनी बालदिनांसाठी वर्गात वया वाटण्यासाठी 91 वया आणल्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याला 2 वया दिल्यात. म्हणून आपण इथे आता काय करणार? 84 भागिले काय करणार आपण? 2 करणार. तर 84 बेचोक 8 आणि बेदुनी 4. तर आपलं उत्तर इथे आलं काय? 42 हे आपलं फायनल उत्तर असणार याचं. ठीक आहे. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण प्रश्न 5वा पाहूया. 4था तर संपलेला आहे. मग खाली दिलेल्या उदाहरणे सोडवा. दर काढायचे आपल्याला इथे. तर दर काढण्यासाठी इथे आपल्याला काही दिलेलं आहे. 900 रुपयांची 900 रुपये म्हणजे 2 वर्षांसाठी 1089 रुपये असे मुद्दल आहे. तर ह्याचं जे म्हणजे किती 900 रुपयाची ते हे दिलेलं आहे आपल्याला इथे. तर आपल्याला फक्त इथे जे आहे ते दर काढायचं आहे. तर बघा आपल्याला इथे हे सूत्र वापरायचं आहे. ए बरोबर पी 1 + r/n 100 आणि हे त्याच्यावर n आहे. तर हे n म्हणजे आपल्याला वर्ष असणार. तर पी बरोबर किती? 900. ए बरोबर किती? 1089 आणि n बरोबर किती आहे? 2 आहे. तर 1089 बरोबर हे सूत्रामध्ये ठेवा किंमत सगळी आणि किंमत ठेवून बघा इथे 1089 भागिले किती करणार आपण? 900 करणार हे. मग त्याच्यानंतर आपण इथे काय करणार? 1 + r/100 आणि हे 2चं 2 आहे तसं ठेवणार, कारण 2 वर्षांसाठी आहे. तर हे आपण जर भाग दिलं, याला हे दोघांना भाग दिले तर आपल्याला इथे उत्तर असं भेटणार, म्हणजे रूटमध्ये 1.21 असं भेटणार. का रूटमध्ये घेतलं? फक्त याचं उत्तर 1.21 येतं. इथलं 2 आपल्याला रिमूव्ह करायचं आहे. इथलं 2 आपल्याला जर रिमूव्ह करायचं असेल तर ह्याला आपल्याला रूटमध्ये घालायला लागणार. मग आपण ह्याला रूटमध्ये घातल्यानंतर ह्याचं आता तुम्हाला बघा माहीत असणार 121 कुणाचं वर्ग आहे? 11चं वर्ग आहे. म्हणजे 1.21 कुणाचं वर्ग असणार? 1.1चं वर्ग असणार. जर आपल्याला रूटमध्ये बाहेर काढायचं असलं तर हे कुणाचं वर्ग आहे ते संख्या बघायची. 121 कुणाचं वर्ग आहे? 11चं वर्ग आहे. पण इथे पॉईंट आहे म्हणून 1.1 घ्यायचं. आणि इथे बघा ह्याला आपण काय करणार? 1.1 आणि इथे बघा हे 1.1 मधून हे वजा करणार आपण. 1.1 मधून हे 1 वजा केलं तर उत्तर किती येणार आपलं? म्हणजे असं इथे आपण लिहू शकतोय बघा. मी इथे दाखवते तुम्हाला. 1.1 वजा आपण किती करणार? 1. तर किती येणार इथे? 0.1 उत्तर येणार आपलं. मग 0.1ला इथे 100ने गुणायचं म्हणजे आपल्याला हे उत्तर भेटणार 10%. तर आपलं फायनल उत्तर किती असणार? 10%. त्याच्यानंतर चला आता ब प्रश्नाकडे जाऊया आपण. एका धुलाई यंत्र 21,000 रुपयांना खरेदी केली. एका वर्षानंतर धुलाई यंत्राची किंमत 5%ने घट झाली. तर एका वर्षात धुलाई यंत्राची किंमत काढा. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्याचं उत्तर बघणार आहे कसं येणार. चला सोल्युशनकडे जाऊया. चला विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ह्याचं सोल्युशन बघूया. किंमत किती दिलेली आहे तिथे? 21,000. घट कितीची आहे? 5%ची. 21,000 वर 5%ची घट म्हणजे किती येणार? 1,050 येणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करणार? ओरिजिनल किंमत आपल्यापाशी आहे 21,000. 21,000 वजा 1,050 करणार. तर किती निघणार आपली ही किंमत? 19,950 एवढी निघणार. ठीक आहे. चला आता नेक्स्ट प्रश्न बघूया. आता आपण क बघणार आहे. अ ब झालं, क त्याच्यातलंच बघणार आहे. एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे 20 रुपये व 23 रुपये आहे. तर व्याजाचा दर ते किती ते काढायचं आहे आपल्याला. तर चक्रवाढ व्याज त्याच्यावर 23 रुपये आहे. ठीक आहे. मग आता बघा इथे काय दिलेलं आहे? 23 आणि 20 असं दिलेलं आहे. तर पहिला आपण किंमत काढून घ्यायची. 23 वजा 20 करायचं. तर उत्तर किती येणार इथे? 3 रुपये. तर त्याच्यानंतर आता हे याला आपल्याला टक्केवारीमध्ये बदलायचं आहे. टक्केवारी काढण्यासाठी आपण काय करतोय? 3 भागिले 20 म्हणजे हे 3 भागिले किती रुपये? ते 20 रुपये. तर 3 भागिले 20 गुणुले किती करणार आपण? 100. तर बघा इथे मी तुम्हाला आणि एकदा इथे दाखवते. 20 भागिले 100 आणि 20 भागिले 100 गुणुले
3 भागिले 20 गुणुले किती करणार आपण 100. तर हे 0 कट झालं आपल्या इथे. तर त्याच्यानंतर आपण काय करणार असं पण तुम्ही करू शकताय. हे बघा परत हे 10 उरलं तर हे 2×5 असं पण तुम्ही करू शकताय आणि 5 त्रिक किती येणार इथे 15 म्हणजे फायनल उत्तर आपलं किती येणार 15%. आता चला नेक्स्ट प्रश्न पाहूया. बघा आता हे प्रश्न 6वा चालू होतो इथून. खालील दिलेली उदाहरणे सोडवा. तर इथे बघा दिलेल्या आकृतीत काही मापे दर्शवलेली आहेत, त्यावरून ABCDचे क्षेत्रफळ काढायचे सांगितलेले आहेत. चला उत्तर आपण बघूया. तर इथे बघा हे तुम्हाला आकृती सगळी दिलेली असणार, फक्त क्षेत्रफळचं सूत्र घ्या 1/2 गुणुले 40 गुणुले 9. तर आता इथे काय करा तुम्ही ह्याला भाग द्या असे 2×2 4 आणि हे 0चं 0. तर हे 20 गुणुले 9 किती येणार 180. मग एकूण क्षेत्रफळ काढण्यासाठी 180 अधिक किती करायचं इथे 300. म्हणजे प्रश्नामध्ये आहे इथे आकृतीमध्ये पण दिलेलं. तर 180 अधिक किती करायचं 300. मग तुमचं हे फायनल उत्तर किती येणार 480 मीटरचा वर्ग. ठीक आहे. चला आता नेक्स्ट हे 6वा प्रश्न एवढाच आहे. आता 7वा प्रश्न बघूया. आता बघा इथे 7वा प्रश्न बघूया आपण. प्रश्न 7व्यामध्ये खालील उदाहरणे सोडवा. तर पहिला आहे एका इष्टिका चितीचे घनफळ 275 घन सेमी असून त्याच्या तळाचे क्षेत्रफळ 25 चौसेमी असल्या त्या इष्टिका चितीचा उंची किती असेल ते काढायचे. तर इथे भागाकार करून काढायचे तुम्हाला. 275 भागिले किती करायचं इथे 25 करायचं. मग आता बघा 25च्या पाड्यामध्ये 275 येते काय बघायचं आहे आपल्याला इथे. तर बघा इथे 25×1 होणार. राहिले किती. तर आता इथे बघा हे झालं आपलं 25×1 तर त्याच्यानंतर राहिले किती 26 27 2 राहिले परत 25×1 असं येणार 11 सेमी उत्तर आलं ह्याचं. त्याच्यानंतर बघा एका वृत्तचितीच्या तळाचा व्यास 7 सेमी व उंची 60 सेमी आहे. तर वृत्तचितीचे वक्रपृष्ठफळ काढा. तर वक्रपृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला हे सूत्र घ्यायचं आहे 2πh. तर ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्नामध्ये दिलेलं आहे h ची किंमत 60 सेमी आहे, व्यास 7 सेमी आहे आणि r ची किंमत 3.5 सेमी. आता तुम्ही म्हणणार r 3.5 सेमी कसं आलं. तर व्यास जेवढं असतं त्याचं निम्म म्हणजे r असतं. तर हे 7 सेमी असेल व्यास तर r किती असणार म्हणजे त्रिज्या त्याची 3.5 सेमी असणार. तर आपण आता हे सगळी किंमत सूत्रामध्ये भरूया. हे 2 आहेतच ठेवायचं. पायची किंमत 22/7 आणि याची किंमत 60. तर आपण इथे गुणाकार करून याचं सगळ्यांचं तुम्ही असं पण करू शकताय. हे सगळ्यांचं गुणाकार करा वरच्यांचं आणि त्याला 7 ने भाग द्या. मग तुमचं उत्तर काय येणार 1320 सेमीचा म्हणजे सेंटीमीटर स्क्वेअर असं पण म्हणू शकताय किंवा सेमीचा वर्ग असं पण तुम्ही लिहू शकताय. तर सेमी पण इथे लिहू शकताय. तर हे असं सोडवायचं आहे. तर आता नेक्स्ट प्रश्न पाहूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो इथे प्रश्न 8वा. खालील दिलेल्या उदाहरणे सोडवा. दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून दोन्ही त्रिकोण कोणकोणत्या एकरूपतेच्या कसोटीने एकरूप होणार आहेत ते लिहा. तर इथे आकृती दिलेली असणार आणि हे 4 तुम्हाला असे इथे ऑप्शन पण दिलेले असणार. फक्त ह्याच्यातलं बरोबर जे आहे ते तुम्हाला लाईन दिलेले असणार त्याच्यामध्ये लिहायचं असतं. तर हे 4था त्याच्यामधलं बरोबर आहे ते उत्तर लिहा. ते बरोबर आहे 4था. त्याच्यानंतर बघा ब खालीलपैकी कोणती कसोटी त्रिकोण एकरूपतेचे नाही. तर त्याचं बघा को कसोटी. इथे 4 ऑप्शन असतील तुम्हाला त्याच्यामधलं बरोबर लिहा. नसलं तरी पण हे को कसोटी येणार. म्हणजे असं जसं हे वर दिलेलं आहे ना तसंच 4 हे फक्त पहिल्या प्रश्नाला दिले आहेत ह्याच्यामध्ये नसणार. तर हे को कसोटी येणार त्याची. आता त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क सोबतच्या आकृतीत दिलेल्या दोन्ही त्रिकोणातील एकरूप घटक लिहा व कोणत्या कसोटीनुसार ते दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत ते तुम्हाला लिहायचं आहे. चला बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो ह्याचं सोल्युशन इथे आहे 3 मार्कांसाठी आहे. किती 3 मार्क्ससाठी आहे म्हणून हे तुम्हाला लिहायला पाहिजे पूर्ण. तर हे असं तुम्ही आकृती दिलेली असणार हे सगळं लिहा आणि कसोटीचं नाव आहे बा कसोटी. हे प्रश्न 8वा आपलं पूर्ण झालेला आहे. प्रश्न 9वा बघूया. आता प्रश्न 9व्यामध्ये काय सांगितलं तर अंश आर्यन उद्वी यांच्या सरासरी 24 वर्ष असून ओवीचे वय मिळवल्यास सरासरी 25 वर्ष होतात. तर ओवीचे वय किती ते काढा. ओवीचे वय काढायचं आहे. तर बघा इथे 3 जणी त्या आहेत म्हणजे अंश आर्यन आणि उद्वी यांची सरासरी वय 24 वर्ष आहे म्हणून 24 गुणुले किती करायचं 3 करायचं कारण 3 जणी आहेत तिथं. तर 24 गुणुले 3 केलं तर 72 उत्तर येणार. 24 त्रिक 72. त्याच्यानंतर बघा काय काढायचं आहे सरासरी वय 25 वर्ष असेल तर 25 गुणुले किती करायचं आपण इथे 4 करायचं. म्हणजे का असं म्हणजे 25 गुणुले 4 केलं तर इथे उत्तर आपलं किती येणार 100 येणार.
मग 100 वजा किती हे आपण मानलेलं आहे, असं समजलेलं आहे आपण. 25 गुणिले 4 बरोबर किती 100 येणार ह्याचं उत्तर. मग 100 वजा 72 केलं तर उत्तर किती येणार 28. तर याची वय किती येणार 28 येणार. तर चला आता नेक्स्ट प्रश्न पाहूया. प्रश्न 9 तर झालेला आहे, म्हणजे प्रश्न 9व्या मधला आता इथे ए झालेला आहे. आता ब बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो, ब मध्ये इथे मोठा प्रश्न असणार. मी प्रश्न तर लिहिलेला नाही आहे इथे, फक्त तुम्हाला हे जे तक्ता भरायला दिले ते काढलेलं आहे इथं. तर हे बघा, इथे तुम्हाला हे भरायला देणार असणार. तर म्हणजे इथे बघा 40 इथे ऑलरेडी दिलेलं आहे, ते चुकीनं बॉक्स केलेलं आहे. तर इथे 40 तुम्हाला ऑलरेडी दिलेलं असणार. तर इथली किंमत तुम्हाला काढायची आहे. तर इथली किंमत कसं काढणार तुम्ही, हे सगळ्यांची बेरीज करायची. 8 आणि 4 किती 12, 12 आणि 4 किती 16, 16 आणि 8 किती हे 16. म्हणजे हे आपल्याला सगळ्यांची बेरीज करायची. हे म्हणजे बघा असं हे 8 होतात. तर 8 1 8, 8 2 16 आणि 8 3 24. हे 8 1 8, 8 2 16 आणि हे 4 आणि 4 8 होतात ना, तर 8 3 24 असं करायचं. मग हे 40 मधून 24 जर आपण वजा केलं तर उत्तर किती येणार 16 येणार. तर हे इथं भरायचं आहे तुम्हाला. आणि त्याच्यानंतर बघा हे सगळ्यांची बेरीज करून इथे लिहायचे. FI गुणुले XI असतं इथं. FI गुणुले XI, FI गुणुले XI असं असतं. तर किती येणार इथे 120 येणार सगळ्यांची बेरीज. आता पुढचं बघूया. आता बघा इथे हे तुम्हाला सगळं दिलेलं असणार. तर 120 भागिले किती करणार आपण इथे 4 करणार, कारण इथे दिलेलं नाही किंमत. FI आपण काढलेला आहे 120. तर इथं भरायचं हे. मग भागाकार करायचं. 4 त्रिक 12 आणि हे शून्यचं शून्य, म्हणजे उत्तर किती येणार आपलं इथे 30. हे भरायचं आहे बॉक्समध्ये. आता त्याच्यानंतर प्रश्न 10वा बघूया आपण. सोडवा. कोटी काढायचे. प्रश्न 1 मध्ये काय विचारलं, कोटी काढा. तर हे तुम्हाला प्रश्न हे दिलेले आहेत. हे बघा हे असं प्रश्न दिलेला आहे, त्याची कोटी काढायची आहे. तर कोटी किती असणार 4. 4च का इथे, तर 4 आहे, 3 आहे, 4 आहे, किती तर आहेत, पण 4च का. सगळ्यात मोठी कोटी 4 आहे, म्हणून मोठी जी असते तेच कोटी लिहायची असते. तर किती येणार 4 येणार. त्याच्यानंतर बघा भागाकार करायचा आहे. इथे भागाकार करून लिहायचं आहे. तर हे भागाकार केल्यानंतर म्हणजे 25m वर्ग वजा 15m वर्गला 5m भाग द्यायचा आहे. तर हे 5 5 25 येतोय, म्हणून 5m घन. आणि हे 5 त्रिक 15 येतोय, म्हणून 3m. आणि हे मग उरणार किती 0. त्याच्यानंतर बघा पुढं आपण भागाकार केलं तर ते 0च उरणार. त्याच्यानंतर हे पण आपल्याला करायचं आहे. हे पण तसल्याच पद्धतीने असं भागाकार करून ह्याच्यामध्ये तुमचं बघा वर हे उत्तर भेटणार तुम्हाला भागाकार केल्यानंतर. आणि खाली जे बाकी राहणार ते रिमाइंडर म्हणतात त्याला, म्हणजे इंग्लिशमध्ये. तर ते खाली जे बाकी असतं ते 0 राहतं. तर असं हे सोडवायचं आहे. आता नेक्स्ट लास्ट प्रश्न आहे, ते तेवढं पाहूया आपण. आता बघा इथे प्रश्न 11वा आहे. खालील दिलेल्या उदाहरणे सोडवा. तर एका वर्तुळाचे केंद्र C असून त्याची त्रिज्या 10 सेमी, त्या वर्तुळाच्या एका जीवेची लांबी 12 सेमी असेल, तर ती केंद्रापासून किती अंतरावर असेल. तर R बरोबर प्रश्नामध्ये किती दिलेलं आहे, त्रिज्या म्हणजे 10 सेमी, आणि C बरोबर किती दिलेलं आहे इथे 12 सेमी. तर पायथागोरसचे प्रमेय वापरायचं आहे आपण इथे. 10चा वर्ग वजा किती करणार आपण 6चा वर्ग. आता 6 का घेतलं तर 12चं इथे निम्म घ्यायचं आहे आपल्याला, 6चा वर्ग. तर 10चा वर्ग 100 आणि 6चा वर्ग किती असतं 36. तर हे बघा 100 मधून जर आपण 36 वजा केलं तर उत्तर किती येतं आपलं 64 येतं. पण आपल्याला ते ह्या रूटमधून बाहेर काढायचं आहे. तर हे उत्तर किती येणार फायनल आन्सर 64 कुणाचं वर्ग आहे 8चं. तर ह्याचं फायनल उत्तर किती येणार 8. तर हे 8 सेमी अंतरावर असणार. ठीक आहे, 8 सेमी ते अंतर असणार याचं. तर हे आपलं संपूर्ण आपण पाहिलेलं आहे इथं. आता नेक्स्ट तुम्हाला कोणता पेपर हवा आहे ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला विद्यार्थी मित्रांनो, भेटूया नंतर. बाय बाय.